वाटप कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, जे वडीलधारी मंडळी आहे, आमचे समवयस्क आहेत, असे सर्वच जण आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तर विषय असा आहे की आपलं गाव आणि आपली शाळा ही परिसरामध्ये एक अभिमानाने मिरवण्याची बाब झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की आपल्या ह्या परिसरामध्ये जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळांमध्ये कोळवाडीची शाळा, कोळवाडीचे विद्यार्थी आणि एकंदरीतच कोळवाडी हे गाव की ज्या गावाचं नाव बाहेर अभिमानानं घेतलं जातं, ते यासाठी की या गावची मुलं खूप हुशार आहेत, चांगली आहेत, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे। म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळेस, आता संदीपान नेटके यांनी सांगितलं ही शाळा आमच्या ह्याच्यात अशी झाली, झाडं वगैरे होती अमुक, पण त्याच्याही पूर्वीची शाळा त्या तिथं चावडीत होती। माझ्या वर्गामध्ये 5 विद्यार्थी होते। त्या 5 विद्यार्थ्यापैकी म्हणजे मीच एकटा, आम्ही थोडंसं पुढं गेलो आणि 4 विद्यार्थी जे आहेत ते अजून इथंच आहेत समजा, किंवा इतरत्र ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत। तर सांगायचं तात्पर्य असं, ही संधी असते। आता ही संधी आहे तुम्हाला, तुम्ही जर चांगला अभ्यास केला, खूप अभ्यास केला, हुशार झालात, तर या गावामधून IAS म्हणजे जिल्हाधिकारी दर्जाची माणसं निर्माण झालेत। कुठून निर्माण झालेत? हे जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच निर्माण झालेत। विजय नेटके जो आहे, तो विजय नेटके या शाळेत शिकला, तुमच्या जागेवर बसूनच शिकलाय। आज तो वर्ग 1चा अधिकारी आणि मुंबईमध्ये खूप मोठं स्थान त्या माणसाला मिळालं। हे कशातून आलं? हे काय कुठून त्यांच्याकडे खूप पैसे येतं, खूप धनधान्य, कुठं शेती माती आहे किंवा गर्भश्रीमंत येतं म्हणून त्यांना मिळालं असं नाही। एक सामान्य गरीब कुटुंबातला विद्यार्थी प्रामाणिकपणे कष्ट करून, अभ्यास करून त्या पदापर्यंत पोहोचलाय। आणि त्याच्यानंतर काही मुलं MBBS ला गेलेत, म्हणजे डॉक्टर झालेले आहेत, काही फौजदार झालेले आहेत, काही शिक्षक आहेत, काही एवढंच नाही, अभिमानाने सांगेल मी की आपल्या गावामध्ये, एवढ्या छोट्या गावामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार आणणारे 2-3 व्यक्ती आहेत राज्याचे, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पुरस्कार आणणारे 2-3 व्यक्ती आहेत। हे कुठून आलं? हे आलं शाळेमधून, हे आलं शिक्षकांच्या कष्टामधून। की बाकीच्या जी मंडळी पुढे गेलेली आहे, यांना लाभलेले जे शिक्षक होते त्यांनी शिक्षकांचं ऐकलं मुलांनी आणि कष्ट केले, गरिबीतून कष्ट केले म्हणून ते पुढे गेले। तसं आपल्यालाही पुढे जावं वाटतं। सर विचारतात ना तुला काय व्हायचं, आहे का नाही? मग आपण सांगतो त्यांना काय 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 सांगतो, काय सांगतो आपण सरांना काय व्हायचं म्हणून? IPS व्हायचं। कुणाला IPS व्हायचंय, कुणाला जिल्हाधिकारी व्हायचंय, कुणाला डॉक्टर व्हायचंय, कुणाला वकील व्हायचंय, कुणाला इंजिनियर व्हायचंय। मग हे होण्यासाठी काय करावं लागेल? हे होण्यासाठी अगोदर अभ्यास करावा लागेल। आणि सगळाचा अभ्यास तुमच्या पुस्तकातून होतं असं नाही, त्यासाठी तुम्हाला अवांतर वाचन म्हणजे दुसरं वाचनही करावं लागेल। मग ते दुसरं वाचन काय असतंय? रेडिओच्या बातम्या, तिथून ज्ञान मिळतंय। आता इंटरनेट सारखं माध्यम आलंय, तिथून ज्ञान मिळतंय तुम्हाला। वर्तमानपत्रातून ज्ञान मिळतंय। अवांतर वाचनाची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकातून ज्ञान मिळतंय। जिथं जिथं ज्ञानाचे स्रोत आहेत, जिथून ज्ञान येतं, ते स्रोत, ते ज्ञान तुम्ही हस्तगत करा, अवगत करा आणि तुमची प्रगती साधा। आमच्या गुरुजीने आम्हाला विचारलं होतं, तुला काय व्हायचं? उठ म्हणले, उठ। ते 4थीला होतं, गीते गुरुजीने विचारलं, उठ तुला काय व्हायचं म्हणले। मी म्हणलं, मी तटकीने उठलो आणि डायरेक्ट सांगितलं असं छातीवर काढून की मला कंडक्टर व्हायचं। आता ते म्हणले का व्हायचं तुला कंडक्टर? मी म्हणलं कंडक्टरच्या हातामध्ये लय पैसे असतात, इतके पैसे असतात की त्याला मोजताच येत नाही, इतके पैसे असतात। एक छोट्या मुलांच्या कल्पना असतात आणि तो कल्पना विस्तार तुमचा झाला पाहिजे।
म्हणून हे जे शिक्षक आपल्याला लाभलेले आहेत, काकडे सर आहेत, शिंदे सर आहेत, ढाकणे सर आहेत आणि अजून नजन सर आहेत, ढगे मॅडम आहेत, हे एक्सपर्ट शिक्षक आहेत, एक्सपर्ट आहेत त्यांच्या विषयामध्ये. त्याचा विश्वास मला आहे, कारण मी त्या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून मला माहिती. पण यांच्याकडून काम करून घेण्यासाठी किंवा यांना अनुकूलता आपल्याला द्यावी लागणार आहे आणि ते ग्रामस्थाचं काम आहे. किंवा त्यांना काय तांत्रिक मदत पाहिजे किंवा अजून काही अडचणी आहेत का त्यांच्या, तर त्या सोडवण्यासाठी माजी विद्यार्थी संघ नावाचा संघ स्थापन झालेला आहे. त्याच्यात सर्व गावकरी असतात, त्याच्यामध्ये माजी विद्यार्थी या शाळेतून शिकून गेलेले माजी विद्यार्थी असतात. ते सगळे लोक इथं दिवाळीच्या निमित्तानं एकत्र आले होते आणि त्यांनी असं ठरवलं की तुम्हाला ज्या भौतिक सुविधा लागतील त्या पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं त्यांनी शब्द दिलेला आहे. आज त्याचे प्रथम पुष्प गुंफलं ते संदीपान नेटके यांनी, की जे शिष्यवृत्तीमध्ये नवोदय विद्यालयामध्ये जे मुलं स्पर्धा परीक्षेसाठी बसलेले आहेत त्या मुलांसाठी पुस्तकाची उपलब्धता त्यांनी करून दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं आमच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं, ग्रामस्थाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि उपस्थित सर्वच जण वेळात वेळ काढून, पत्रकार, गुले साहेब, सोबतच इकडं जी मंडळी आहे इथं मंचावर उपस्थित आधी सर्वच जण यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याबद्दल मी आमच्या सर्व शिक्षक बांधवांच्या वतीनं, तुमच्या शाळेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. आणि तुम्ही एवढं ऊन असताना, कारण उन्हामध्ये चक्रा येतात, कोणी पडतं, अनेक अडचणी, पण तुम्ही दमदार लेकरे सगळे, कसे येतं दमदार आणि हुशार आहात, आहे का नाही. आणि शेतकऱ्याची लेकरं आहेत आपण, आहे का नाही. तर तुम्हालाही काही एवढ्या काळामध्ये झालेलं नाही आणि तुम्ही अगदी शांतपणे आपल्याकडे कोण आलंय, काय बोलतंय, कसं बोलतंय हे सगळं ऐकून घेतलं. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. या दोन मित्रांनी आमचे फोटो काढले, कॅमेऱ्यात आम्हाला घेतलंय. रफिक आणि शायर पठाण. तर हे खेळीमेळी, गदारोळी आनंद असतो, आनंद सोहळा असतो लेकरामध्ये. आपण हे करतो. सर्वांचेच पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो. धन्यवाद.